जगद्गुरु जगदवंदनीय संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्द चामूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देच पूजा गौरव करू। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी अखंड जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, ते म्हणतात, जैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द ते कल्लोळ अमृताचे। संत कबीर म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे खुद ही शीतल होय। तर अशी ही शब्दांची महती। मित्रहो नमस्कार, मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडे मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावी भाषण करण्यासाठी शब्दसंग्रह कशा पद्धतीने वाढवायचा हे बघणार आहोत। शब्दसंग्रह वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे वाचन आणि श्रवण। वाचनाबद्दल असं म्हणतात की दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक उगीच कुणासमोर तरी नतमस्तक होत नाही। तर अशी ही वाचनाची महती। मित्रांनो, जेवढं आपण वाचन करू तेवढं आपल्या मेंदूचा व्यायाम होणार आहे, मनाची मशागत होणार आहे। त्याच्यामुळे वाचन हे भाषण करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तो म्हणजे वाचन। जुन्या काळात गणिताबद्दल अशी एक म्हण होती की गणिताच्या जंगलातून जायचं असेल तर पाढ्यांची बंदूक हातात असावी, त्याच पद्धतीनं भाषणाच्या जंगलातून जायचं असेल तर शब्दसंग्रहाची बंदूक आपल्या हातात असावी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। पण मित्रांनो, फक्त वाचन करून आपल्याला चालणार नाही, तर वाचत राहून वेचणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे। आपण जे वाचन करतोय त्यातल्या निवडक उक्ती, निवडक विचार हे आपण कुठेतरी डायरीमध्ये नोट केलं पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या भाषणाच्या माध्यमातून केला पाहिजे। आणि दुसरा मुद्दा आहे श्रवण। श्रवण म्हणजे ऐकणे। चांगल्या चांगल्या वक्त्यांना आपण ऐकलं पाहिजे। यूट्यूबच्या माध्यमातून हजारो चांगल्या वक्त्यांची भाषणं उपलब्ध आहेत, त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे, ती भाषणं ऐकली पाहिजेत। असं म्हणतात की वक्ता वक्ताची नोहे श्रोते विण। जर आपण चांगला श्रोता झालो तर निश्चितपणे आपण चांगला वक्ता होणार आहोत। तर मित्रांनो, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी हे दोन महत्त्वाचे उपाय आपण आपल्या पातळीवरती करू शकतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।